मयुरी तो चेनचा बॉक्स त्याच्यासमोर ठेवते आणि तिच्या जागेवर जाऊन डोळे मिटून मुक्यानेच अश्रू ढाळत पडून राहते. काही वेळाने ती तशीच रडत झोपी जाते. आता पुढे. मयुरी झोपल्याची पूर्ण खात्री झाल्यावर अनय तिच्यावर पांघरून घालतो. रूममधले लाईट्स ऑफ करतो आणि मयुरीने दिलेला तो बॉक्स सोबत घेऊन बाहेर हॉलमध्ये येतो. घड्याळात रात्रीचे 12 वाजलेले असतात. तो एक नजर आयुषच्या रूममध्ये टाकतो तर तोही निवांत झोपलेला. त्याने त्याच्या कारची चावी घेतली आणि घराबाहेर आला. जास्त आवाज न करता त्याची कार गेट बाहेर काढून त्यात बसला आणि कुणाला तरी कॉल केला. समोरून लगेचच कॉल उचलल्या गेल्या. मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय, तेव्हा घराकडे लक्ष असू द्या. ती दोघे आत झोपले. जरा काही गडबड वाटली तर मला कॉल कर. एवढंच बोलून समोरच्याचं काहीच न ऐकता कॉल कट करतो आणि कार स्टार्ट करून निघून जातो. सलग 1-1.5 तास कार चालवल्यावर तो वेदा राहत असलेल्या सोसायटीच्या गेटसमोर कार थांबवतो. त्याला आलेलं पाहून वॉचमन लगेच गेट ओपन करतो आणि त्याच्याजवळ येतो. सर, तुम्हाला वेदा मॅडमने तुम्ही इथे पोहोचल्यावर कॉल करायला लावलाय, म्हणत तो वॉचमन त्याच्यासमोर एक कार्ड धरतो ज्यावर वेदाचा नंबर असतो. अनय काहीच न बोलता ते कार्ड घेतो, पार्किंगमध्ये कार पार्क करतो आणि मग त्या कार्डवरच्या नंबरवर कॉल करतो. दुसऱ्याच रिंगला कॉल उचलला जातो आणि पाठोपाठ वेदाचा आवाज. कुठे आहेस तू सध्या? तुमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये. वर येऊन माझ्या फ्लॅट शेजारच्या फ्लॅटची बेल वाजव. एवढंच बोलून त्या कॉल कट करता. अनयही जास्त वेळ न घालवता लगेच त्यांच्या फ्लॅटकडे जातो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या फ्लॅटसमोरच्या फ्लॅटची बेल वाजवतो. तसं क्षणाचाही विलंब न करता लगेच वेदा दरवाजा उघडते आणि अनयला बोलते, आत ये. अनय आत येतो तसं त्या परत दरवाजा लावून घेता. बस. त्याला समोरच्या सोफ्याकडे हात करत बोलता. तो बसतो तसं त्याही बसता. एवढ्या रात्रीचं तू इथे आला आहेस म्हणजे नक्कीच मयुरीने तुला सगळं काही सांगितलंय. मला ती बोलली होती आज सांगणार आहे म्हणून, पण मला वाटलं होतं तिला नाही जमणार. तरी एका अर्थी हे बरंच झालं की तिने तुला सगळं सांगितलंय. ठीक आहे, काय म्हणायचंय तुला मग आता? तिच्याशी असलेलं नातं नाकारूही शकतो तू. तशी तिने स्वतःच्या मनाची तयारीही केली. पण खरं सांगू अनय, तू पहिला अशी व्यक्ती आहेस ज्याला तिने पूर्ण विश्वास ठेवून हे सांगितलंय. नाहीतर मी सोडता माझ्या मुलीलाही यातलं जास्त काहीच माहीत नाही आणि मीही हे कधीच कुणाला समजू दिलं नाही. वेदा अनयकडे रोखून पाहत बोलते. तिच्याकडे पाहूनच समजत होतं की ती फक्त मयुरीची आंटी म्हणून नाही तर एक पोलीस ऑफिसर म्हणूनही त्याच्याशी बोलत होती. तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे की मी कोण आहे, बरोबर? मग तरीही तुम्ही असा विचार कसा करू शकता? अनय चिडून बोलतो. मान्य की जे झालं ते वाईट होतं, तसं व्हायला नको होतं, पण त्यात तिची काही चूक नाही आहे की म्हणून मी तिला नाकारावं. उलट मला या गोष्टीचा राग येतोय की तेव्हा भावना आत्या आजोबांकडे का नाही आली मदतीला? जर तिने दद्दूची मदत घेतली असती तर कदाचित आज त्याही जिवंत असत्या आणि मयुरीला इतकं सहनही नसतं करावं लागलं. काही चूक नसताना तिला तिचे सगळे हक्क सोडून एका सामान्य माणसाचं आयुष्य जगावं लागलं. त्यात जर ती खुश असती तर तेही ठीक होतं, पण तेही सुख तिला मिळालं नाही. स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या आईला असं तडफडत मरताना पाहून तिच्या कोवळ्या मनावर काय परिणाम झाला असेल? एवढं करून त्या लोकांचं समाधान नाही झालं म्हणून त्यांनी तिच्यासोबत. शी, मला बोलायलाही हिंमत होत नाहीये. तिने कसं सहन केलं असेल? एवढं सगळं घडूनही तिने त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही तुम्हाला वाटलं नाही का की आम्हाला तिच्याबद्दल सांगावं? ज्या अर्थी आत्या तुमच्यावर एवढा विश्वासाने मयुरीची जबाबदारी टाकू शकते, त्या अर्थी नक्कीच तुम्हाला तिने आमच्याबद्दलही सांगितलेलं असेल. तो चिडून बोलत असतो. त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात. मला आज सगळी माहिती हवी आहे तुमच्याकडून.
तुम्ही आत्याला कसं ओळखायच्या? आत्याने लपवलेले ते पुरावे कुठे आहेत? आत्याला कसं समजलं की आई बाबा आणि साधना आत्या सोबत जे झालं ते अभिराज जाधवने नाही केलेलं? तर त्यामागे कोण होतं? भावना आत्या आणि मयुरीसोबत इतकं वाईट वागणाऱ्या तुम्ही त्यांच्या करणीची शिक्षा का नाही दिली? अगदी सगळंच मला ऐकायचंय आज. अनय, तुझा राग मी समजू शकते, पण खरंच तुला वाटतं की ही ती वेळ आहे इतकं सगळं जाणून घ्यायची? आधी ते पुरावे जे भावनाने लपून ठेवले ते शोधावे लागणार आहेत. ते मिळाले की सगळं क्लिअर होईल. मी तुला फक्त इतकंच सांगू शकते की मी भावनाला ओळखत होते, कारण मी अभिराज जाधवची सख्खी लहान बहीण आहे. मी त्याचं घर तेव्हा सोडलं होतं जेव्हा भावना तुम्हाला सगळ्यांना सोडून गेली होती. आम्ही दोघीही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. घर सोडल्यानंतर मी माझं राहिलेलं कॉलेजचं शेवटचं वर्ष पूर्ण केलं आणि परीक्षा देऊन पोलीस फोर्स जॉईन केली. अभि तर केव्हाच हा देश सोडून निघून गेला होता. हां, त्याने मला शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण मी कधीच त्याच्यासमोर नाही आले. मी ACP झाले तेव्हा माझा एक इंटरव्ह्यू न्यूजमध्ये आला होता. तेव्हा भावनाने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. तिने मला अभिला सोडून राहण्याबद्दल विचारलं. मीही सांगितलं तिला की तो तिच्यासोबत जे काही वागला ते मला पटलेलं नाही आहे, म्हणून मी तेव्हाच त्याचं घर सोडून दिले. ही गोष्ट भावना मरण्याच्या फक्त 15 दिवस आधीची आहे. तेव्हाच तिने मला सांगितलं होतं की तिच्याजवळ विशालदादा, वहिनी आणि साधनाच्या खुन्याविरुद्ध पुरावे आहेत आणि त्या दिवशी तेच घेण्यासाठी तिने मला तिथे बोलावलेलं, कारण तिला संशय होता की त्या लोकांना तिच्यावर संशय आला आहे. म्हणून मीही तिकडे जायला निघाले, पण तोपर्यंत भावनाला वाचवण्यासाठी खूप उशीर झाला होता. मी तिथे पोचले तेव्हा आमची चाहूल लागल्याने ती लोक तिथून लगेच पळून गेली. भावनाचे श्वास तर केव्हाच थांबले होते, पण मयुरी त्या लोकांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. जर मी वेळेवर तिथे नसते पोहोचले तर तिच्यासोबत काय झालं असतं याची मला कल्पनाही करवत नाही. वेदा तेव्हाची मयुरीची परिस्थिती आठवून रडायला लागते. तिच्या शरीरावरच्या जखमा पाहून स्वतःचाच राग येत होता. वाटत होतं की मी लवकर आले नाही. जर मी लवकर पोहोचले असते तर तिच्यासोबतच भावनालाही वाचवू शकले असते. त्या लोकांनी ती कोणाला सांगू नये म्हणून तिला गोळी मारली होती, पण ती वाचली. मी ही गोष्ट दाबून टाकली, कारण ते गुन्हेगार कोण आहेत हे मलाच माहीत नव्हतं आणि चुकून जरी त्यांना समजलं असतं की ती जिवंत आहे तर पुढचं मला तुला सांगायची गरज नाही आहे की तिच्यासोबत काय झालं असतं. पण तरीही तुम्ही तिला घेऊन आमच्याकडे येऊ शकत होता, अनय त्यांना म्हणतो. अनय, इतकं अविचारी का बोलतोय तू? त्यांनी दादा, वहिनी, भावना आणि साधना यांचा जीव घेतला म्हणजे ते नक्कीच तुमच्या ओळखीचे आहेत. मग मयुरीला तिथे सुरक्षितता कशी मिळाली असती? आताही मला जेव्हा समजलं की तू सगळ्या जगासमोर तुझी बायको म्हणून ओळख करून देणार आहे, मी तुझ्या आजोबांना सांगितलं असं न करायला. निदान जोपर्यंत ते गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत तरी. आणि प्लीज तिला अभिच्या नजरेत येऊ देऊ नकोस आणि त्याला तिच्याबद्दल कळूही देऊ नकोस. एवढं कर तिच्यासाठी, बस. यानेच ती सुरक्षित राहील. तुम्ही ते पुरावे शोधायचा प्रयत्न केला होता ना? मग? मी शोधले नाही, मिळाले मला. पण मी मयुरीला घ्यायला जाणार होते त्या दिवशी भावना मला म्हणाली होती की ते पुरावे नेहमी मयुरीजवळ असतील, म्हणून मी तिलाही विचारलेलं याबद्दल, पण तिला काहीच माहिती नाही. मयुरीने त्या तिघांचे चेहरे पाहिलेले, मग त्यावरूनही नाही समजलं का की ते लोक कोण आहे? अनय त्यांना विचारतो. सुरुवातीला त्या लोकांबद्दल सांगण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती ती, आणि नंतर तिला त्याबद्दल काही सांगताच नाही आलं. जणू तिच्या आठवणीतून ते चेहरे कुठेतरी गायब झाले होते. ठरवूनही त्यांच्याबद्दल काहीच बोलू नाही शकायची. तिची हालत इतकी खराब व्हायची की मग नंतर कधी माझी ही हिंमत झाली नाही तिला परत विचारायची. आत्ताही तुला सांगताना तिने तिच्या मनाला कसं तयार केलं असेल हे फक्त मीच ओळखू शकते, वेदा त्याला म्हणते. मला निघायला हवं, काही न समजून अनय उठत बोलतो. अनय, 1 मिनिट, वेदा जाणाऱ्या अनयला थांबवत बोलते. हां, काय?
प्लीज मयुरीला नको सांगू अभिने भावनासोबत काय केलं. मला मान्य आहे की त्याचं वागणं चुकीचं होतं, पण तरीही तिच्या नजरेत त्याबद्दल तिरस्कार मी पाहू नाही शकत. भलेही विशालदादा आणि गीता वहिनीच्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा हात नव्हता, पण कुठेतरी तो त्यासाठी कारणीभूत होताच. त्यामुळे तुझा त्याच्यावर राग असणं स्वाभाविक आहे. पण मयुरी आणि त्याच्या नात्यात कटुता येऊ नये एवढंच मला वाटतं. वेदा त्याला म्हणते. आंटी, तुम्हाला वाटतं एवढं सगळं झाल्यावर मी तिला मिस्टर जाधव बद्दल सांगेल? या जन्मात तरी तिला त्या दोघांच्या नात्याबद्दल समजणार नाही. जर तेव्हा त्यांनी भावना आत्याला स्वीकारलं असतं तर कदाचित आज आत्याही जिवंत असती आणि मयुरीला एवढं सगळं सहन नसतं करावं लागलं. त्यामुळे विसरून जा की तिला कधी काही समजल आणि तुम्हीही सांगायचा प्रयत्न करू नका. तुमच्यासाठी तेच योग्य असेल. येतो मी. एवढं बोलून तो तिथून निघून जातो. वेदाच्या घरून निघून अनय त्याच्या घरी येतो. तो त्याच्या पॉकेटमधून मयुरीने दिलेला बॉक्स काढतो आणि त्यातली चेन हातात घेऊन तिच्याकडे पाहतो. त्याला मयुरीचं बोलणं आठवतं. मी आज तुला माझ्याबद्दल सगळं सांगितलंय कारण आज मला तुला ही चेन द्यायची होती. ही चेन घालायची की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. आणि त्यापाठोपाठ त्याला भावनाचं बोलणं आठवतं. तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल की तिच्यावर तू डोळे मिटूनही विश्वास करू शकते आणि तुला खात्री असेल की ती व्यक्ती कधीच तुझी साथ सोडणार नाही. तो स्वतःशीच विचार करायला लागतो. मयुरी, का तुला माझ्यावर इतका विश्वास आहे की मी तुला कधीच सोडून जाणार नाही? भलेही आई बाबा आणि आयुष नंतर जर मी माझ्या आयुष्यात कुणाला जास्त महत्त्व दिलंय तर ती तू आहेस. पण मला प्रश्न पडलाय की मी खरंच तुझ्या योग्य आहे का? मला हक्क आहे का ही चेन गळ्यात घालण्याचा? मी प्रयत्न नक्की करेल, पण तरीही मनात कुठेतरी शंका आहे की मी तुला आयुष्यभर सुखी ठेवू शकेल. तू एवढं सगळं सहन केलं आहे की आता मलाच भीती वाटते की की जर कधी चुकून मी तुला हर्ट केलं तर तुझ्यापेक्षा या गोष्टीचा त्रास मला होईल गं. रात्रभर अनय हॉलमध्ये विचार करत इकडून तिकडे चक्रा मारत होता की त्याला वेळेचंही भान नव्हतं. पहाटे जेव्हा आयुषला तहान लागली म्हणून तो पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाणार तर त्याला हॉलमध्ये चक्र मारणारा अनय दिसतो. ओ हेलपाटे पाटील, एवढ्या रात्रीचं कसलं चिंतन करताय? जरा झोपा ना. आयुष झोपेतच अनयजवळ येत बोलतो, पण अनयचा सिरियस चेहरा पाहून तो गप्प होतो. काही झालंय का दादा? परत त्या अभिराज जाधवने काही केलं का? तो अनयच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. मला काहीच समजत नाहीये रे आयु, काय करू आणि काय नाही काहीच कळत नाहीये. अनय तिथल्या सोफ्यावर बसत बोलतो. काय झालं आहे दादा, मला सांग. आयु, काय झालं आहे हे मी तुला नंतर सांगतो, पण आता मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देशील? नक्कीच, तू विचारून तर बघ. मला असं वाटतंय की आयुष्यभर मयुरीला सुखात ठेवू शकेल ना रे मी. तिने एवढं सगळं सहन केलंय की जर चुकून ही का असे ना, पण ती माझ्याकडून हट झाली तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार रे. आता मला भीती वाटते तिच्याजवळ जाण्याची. काहीच समजत नाहीये, मनात शंका येते. मी नक्की तिच्या योग्य आहे का? की तिला माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती मिळायला हवी होती? दादा, पहिली गोष्ट, तू आज हे का विचारतोय हे मला माहीत नाही, पण तू जर जगातला बेस्ट दादा बनू शकतो तर नवरा का नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी तिच्या आयुष्यात तुझ्याऐवजी दुसरी कोणी आलं असतं तरी याची गॅरंटी काय की त्याने तिला अगदीच सुखात ठेवलं असतं? तू निदान प्रयत्न तर करशील. असा नुसता विचार करत बसला तर? आणि समजा आता तू तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलास तर? नाही, असं काही होणार नाही. आयुष अजून काही बोलण्याआधीच अनय बोलतो. अरे दादा, मी म्हटलो समजा म्हणजे समज फक्त की तू गेल्यावर दुसरी एखादी व्यक्ती आली आणि ती वाईट निघाली तर? तिने वहिनीने जेवढं सहन केलंय त्यापेक्षा जास्त तिला सहन करायला लावलं तर? दादा, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना तिला त्रास होऊ नये म्हणून हवं ते सगळं काही करतो. आणि तूही वहिनीवर खूप जास्त प्रेम करतो, त्यामुळे तू कधीच तिला हर्ट करणार नाही. आयुष त्याला म्हणतो. असं काही नाहीये, मला फक्त तिची काळजी वाटते. अनय नजर चोरत बोलतो.
पण त्याचे कान हलकेच लाल झालेले असतात. दादा, तू आत्ता प्रेमात पडलाय, त्यामुळे तुला नाही कळणार, पण यात मी तुला सिनियर आहे, त्यामुळे मला सगळं कळतं. तेव्हा कसलाही जास्त विचार करू नकोस. वहिनीसाठी कोण योग्य आहे तिला ठरवू दे, तू नको ठरवू. आणि तुझ्या हातातलं लॉकेट पाहून वाटतंय की तिने तिच्यासाठी योग्य व्यक्ती निवडली, त्यामुळे तिच्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊस. चल, मी जातो झोपायला. आयुष जांभई देत निघून जातो, पण अनयला मात्र पेचात पाडून जातो. अनयला पेचात पाडून आयुष त्याच्या रूममध्ये निघून जातो. अनय परत तिथेच सोफ्यावर डोकं धरून बसतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.